बाय ग माझा भरलेला संसार बाय ग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई समर करतार पंढरीला जाते सुनबाई समर करतार बाय ग माझा भरलेला संसार बाय ग माझा भरलेला संसार हो आता पुढे काय म्हणते ती जरीच्या माझ्या 100 साड्या जरीच्या माझ्या 100 साड्या पांड्या कुंडांनी भरल्या माड्या पांड्या कुंडांनी भरल्या माड्या घरात गुपिट ठेवलाय सोनं नाणं घरात गुपिट ठेवलाय सोनं नाणं बाई ग माझा भरलेला संसार बाई ग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई समर करतार पंढरीला जाते सुनबाई समर करतार बाई ग माझा भरलेला संसार बाई ग माझा भरलेला संसार हो आता काय म्हणते सुनबाईला सासू दाग दागिन्याचा भरला डबा दाग दागिन्याचा भरला डबा बर का सुनबाई ऐक बर का दाग दागिने भरून ठेवला आहे डबा दाग दागिने भरून ठेवला आहे डबा परत येण्याचा नाही मला भरोसा परत येण्याचा नाही मला भरोसा पाणी पाऊस रस्त्यावर चालू आहे काय सांगता येतं परमेश्वराने जर विमान पाठवलं तर आणि म्हणून म्हणते ती परत येण्याचा नाही भरोसा परत येण्याचा नाही भरोसा पण तरी पण तिचा हा जीव कशामध्ये गुंतला काय म्हणते ती चंद्रहार घालशील तर खबरदार बर का हार जरी घालशील तर खबरदार बर का बाई माझा संसार संसार बाई ग माझा सोन्याचा संसार पंढरीला जाते सुनबाई समर करतार पंढरीला जाते सुनबाई समर करतार बाई ग माझा भरलेला संसार बाई ग माझा भरलेला संसार हो आता काय सांगते सुनीला आताच्या मुलींना माहित नसतं ना कोणी पण येतं घर उघडून देईल म्हणे ती फकीर गोसावी येतील दारात फकीर गोसावी येतील दारात त्यांना नको घेऊ घरात त्यांना नको घेऊ घरात त्यांच्या मागे लाजो कुत्रा त्यांच्या मागे लाजो कुत्रा बाकल तुकडा वाशील खबरदार बाकल तुकडा वाशील खबरदार बाई ग माझा भरलेला संसार बाई ग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई समर करतार पंढरीला जाते सुनबाई समर करतार बाई ग माझा भरलेला संसार बाई ग माझा भरलेला संसार हो बघा किती स्वार्थ आहे पंढरीला जाते आणि सुनबाईला किती शिकवून सांगते ती तिचं चित्त आहे का म्हणतात ना चित्त नाही मंदिरात पाय आहे चित्त आहे खेटरात मंदिरात चित्त लागत नाही बायांचा जीव चप्पल मध्ये असतो तशी ती पंढरीला जाते आणि सुनेला सांगते कोणी आलं तर त्याच्या मागे कुत्रा लाजो भाकर तुकडा सुद्धा वाढू नको आणि शेवटी काय म्हणते ती म्हणून तुकाराम महाराज सांगून गेले तुका म्हणे ऐशा बाया तुका म्हणे ऐशा बाया जन्मा येऊन वाया गेल्या जन्मा येऊन गेल्या मोक्षाची चिडी कधी तू चढणार मोक्षाची चिडी तू कधी चढणार बाई ग माझा भरलेला संसार बाई ग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई समर करतार पंढरीला जाते सुनबाई समर करतार बाई ग माझा भरलेला संसार बाई ग माझा भरलेला संसार हो पंढरीनाथ भगवान की जय असं हा मग तेच म्हणते ना पंढरीला जातात चित्त सगळे घरात आता हॅलो आता सासू सुना कारण कलियुगामध्ये खूप शिकवणं महत्वाचं आहे बरं का मावशी सासू सुना इतक्या कलियुगामध्ये सुनांना
हा अशी घेते ना कशी पावर करताय सून बदलून घेते का एकच राहू देते माय चांगली पुन्हा बरोबर बरोबर आहे बरोबर आहे. आता आता ती सासू म्हणते माईक घे ना ग बाई मला पेन्शन यस मना स्वतः त्यामुळे मी काही सुनास ना बरसावर मना मना कर सोय पाया लायले सू पण मतीले का हात का नाहीच ना जमावच नाही आणि ते ना आतलं काम का पटावच नाही अशी शे बरं मी मन काम कसं नेव नेटक जातली वट्टू तटे एकदम पद्धतशीर नाही का बाई हात पाय पडणार की बहीण मग हा हात पाय पडणार की बाई लायले सुनी सांग ना मी ना बाईने भेटावली बहीण भेटच मला म्हणा पगार शे बहीण ताई काय गोष्ट पैसा दिसन मी कोणी करत नाही ओ म्हणे आई आई मोठी ना शिकीसन आईला आणि शिकणी हा काय सांगू मी येईन अशीच तोंडी तोंडी येस म्हणा हा ऐकी राहिली का ती चार बायास मागे म्हणे इज्जतच नाही ठेवस बाई काय करू मी इले हा इले आता ना दाखाडस म्हणा इंगा हा ना आणि म्हणून म्हणते ती अगं सुनबाई मला एवढं टोचून टोचून नको बोलू ग आणि तेच वजन सादर करत आहे नको बोलू सुनबाई टोचून टोचून नको बोलू सुनबाई टोचून टोचून सर्वांना येणार बाई म्हातारपण सर्वांना येणार बाई म्हातारपण नको बोलू सुनबाई टोचून टोचून नको बोलू सुनबाई टोचून टोचून सर्वांना येणार बाई म्हातारपण सर्वांना येणार बाई म्हातारपण तुझ्या आता ती सासू म्हणते अगं मला एवढं टोचून बोलू नको म्हातार आता बघा तुम्ही आज सोने पुढे मी पण सासू होईल आणि म्हणून सांगते ती तुझ्या नवऱ्याला जन्माने गलीला तुझ्या नवऱ्याला जन्माने गलीला 5 वर्ष दूध खायचा ग पिला 5 वर्ष दूध खायचा ग पिला तुझं ऐकून म्हणतो मला कधी मरणार तुझं ऐकून म्हणतो मला कधी मरणार सर्वांना येणार बाई म्हातारपण सर्वांना येणार बाई म्हातारपण नको बोलू सुनाबाई टोचून टोचून नको बोलू सुनाबाई टोचून टोचून सर्वांना येणार बाई म्हातारपण सर्वांना येणार बाई म्हातारपण तुझ्या आईवानी मी ग सुनाबाई तुझ्या आईवानी मी ग सुनाबाई दोन जेवण दे नको मला खाई दोन जेवण दे नको मला खाई करीन काम धंदा सारा धुण मी धुईन करीन काम धंदा सारा धुण मी धुईन सर्वांना येणार बाई म्हातारपण सर्वांना येणार बाई म्हातारपण नको बोलू सुनाबाई टोचून टोचून नको बोलू सुनाबाई टोचून टोचून सर्वांना येणार बाई म्हातारपण सर्वांना येणार बाई म्हातारपण याच घरची राणी होती मी ग सुनाबाई याच घरची राणी होती मी ग सुनाबाई तिजोरीची चावी माझ्या भिंतीवर राही तिजोरीची चावी माझ्या भिंतीवर राही आता केली बाई तू मला भिकारीन आता केली बाई मला भिकारीन सर्वांना येणार बाई म्हातारपण सर्वांना येणार बाई म्हातारपण नको बोलू सुनाबाई टोचून टोचून नको बोलू सुनाबाई टोचून टोचून सर्वांना येणार बाई म्हातारपण सर्वांना येणार बाई म्हातारपण आणि शेवटी म्हणते अगं मला काय एवढी टोचून बोलते तुझ्या पोटी होईल लाल तू पण